नमस्कार. दैनिक राजदंडच्या लाईव्हमध्ये आपलं स्वागत. आज आपल्याला जे पाहुणे लाभलेले आहेत ते प्रहार जनशक्ती पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे. आज त्यांच्या राजकीय वाटचालीबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार पिसे साहेब. नमस्कार. आता आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की आपली कौटुंबिक पार्श्वभूमी, आपली शैक्षणिक हे काय आहे, आणि त्याच्यानंतर आपण एक यशस्वी उद्योजक आहात. तर हा सगळा प्रवास कसा होता आणि याच्यातनं राजकारणात, समाजकारणात जायचा निर्णय आपण कसा घेतला? माझा जन्मगाव हे मसवड आहे. माझ्या शिक्षण मसवडमध्ये झालं, प्राथमिक शिक्षण मसवडमध्ये झालं आणि त्याच्यानंतर मी मुंबई येथे सिव्हिल इंजिनिअरचं शिक्षण पूर्ण केलं भोगाई मोपतराव पॉलिटेक्निकमध्ये. आणि त्याच्यानंतर मी मुंबईत म्हणजे बिझनेस चालू केले आणि हळूहळू मुंबई अलिबाग असे बिझनेस करून परत पुन्हा आणि त्याच्यानंतर परत गावी आलो. माझं शिक्षण सिव्हिल इंजिनियर झाल्यामुळं ऑलरेडी मी बिल्डरचा बिझनेस करतो, कॉन्ट्रॅक्टिंगचे कामं करतो आणि हाच माझा मेन बिझनेस आहे. परंतु मी ज्यावेळेस गावाला शिफ्ट झालो पुण्यावरून, त्यावेळेस मला थोडंसं वाटलं की आपण आता एक सामाजिक कार्याकडे झुकलं पाहिजे. कारण ऑलरेडी आपण आता स्वतःला जेवढं पाहिजे तेवढं कमवून ठेवलेलं आहे किंवा पुढच्या आपण मुलांना जेवढं लागतं तेवढं करून ठेवलेलं आहे. आता आपण एक सामाजिक क्षेत्रात पाऊल ठेवू आणि सर्वसामान्य लोकांना काय मदत करता येते का बघू, अशा उद्देशानं मी माझं समाजसेवेचं काम चालू केलं. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे आणि अशी माझी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. आपल्या म्हणजे आता ग्रामीण भागामध्ये सहसा आणि त्यात सुद्धा खटावमाणसारख्या मागास समजल्या जाणाऱ्या तालुक्यांमध्ये एकदा यश मिळाल्यानंतर, म्हणजे आपल्या व्यावसायिक यश मिळवल्यानंतर मग या भानगडीत कोणी पडायचा शक्यतो विचार करत नाही. तर तुमची काही पार्श्वभूमी तुमच्या घराण्यामध्ये होती काही समाजकारणाची किंवा समाजसेवेची? नाही, ही प्रेरणा कुठनं मिळाली थोडक्यात तुम्हाला समाजासाठी काहीतरी करायची? थोडक्यात प्रेरणा म्हणजे कसं होतं की माझी प्रथम कौटुंबिक परिस्थिती नाजूकच होती. मी म्हणजे ठरवून असं गेलो होतं की आपण काही काळ बाहेर जाऊन परत आपल्या गावाला येतं असं मी लहानपणीच ठरवलं होतं. मग मी शिक्षण वगैरे घेतल्यानंतर बिझनेस केल्यानंतर इकडे येणं हे माझं फिक्सच होतं. कारण काय होतं की मला मसवड किंवा आपल्या भागाची ओढ आहे पहिल्यापासून, की मला असं बाहेर कधीच करमलं नाही. परंतु काही गोष्टी अशा असतात की आपल्याला काहीतरी अचिव्हमेंट करण्यासाठी बाहेर जावं लागतं आणि आपल्याला ते झाल्यानंतर परत यायचं असतं. तर मी ऑलरेडी ठरवलं होतं की मी अप टू 40पर्यंत बाहेर काम करणार आहे आणि 40 नंतर मी ते सगळं बंद करून गावाला परत शिफ्ट होणार आहे. त्यासाठी विशेष म्हणजे मी रेशन कार्ड सुद्धा गावात कधी बंद नव्हतं केलं. मला तिथलं म्हणजे गावाविषयी मला आदर आहे, पहिल्यापासून प्रेम आहे आणि त्याच्यामुळं मला हे जरा फास्ट जमलं की मी 40 वर्षातच माझी जी अचिव्हमेंट आहे ती करून परत मसवडला आलो इथं. आता या समाजकार्याची सुरुवात कशी झाली, म्हणजे कोणत्या कामापासून सुरुवात झाली? समाजकारण म्हटलं तर मी बऱ्याच वर्षापासून ते करत होतो अगोदर. परंतु 2016 साली मला असं वाटलं की जरा थोडंसं आपण ह्याच्यामध्ये चांगलं झोकून काम केलं पाहिजे. कारण आता आपली कमवणे हा टार्गेट संपलेला आहे. कारण पैसे कमवणे एकदा टार्गेट झाल्यानंतर मग आपण काय करायचं? मग म्हटलं आता ठीक आहे, इथून पुढचं आपलं लाईफ आपण सर्वसामान्य आपल्या गावकऱ्यासाठी किंवा ह्यासाठी द्यावं असं ठरवून मी प्रथमतः माझी अभ्यासिका चालू केली मसवडमध्ये. तर त्यावेळेस माझी फर्स्ट फ्लोअरला अभ्यासिका होती. एक 4-5 वर्षानंतर मला समजलं की हे केल्यानंतर तिथं सोयी सगळ्या येत्या अभ्यासिकेमध्ये माझ्या, की एक 60-70 मुलं सिलेक्ट होऊन त्यांना नोकऱ्या लागल्या आणि नंतर मी बघितलं तर त्या अभ्यासिकेत बरेच मुलं बाहेर वगैरे बसायचे. मग त्यांना जागा पुरायची नाही, कारण माझं सिटिंग त्यावेळेस 30च होतं आणि त्याच्यामुळे ते मुलं बाहेर बसायची. मग मी परत वरती वाढवून वगैरे असं आता नाही, टोटल 90चं सिटिंग आहे पण 70 मुलं तिथं बसू शकतात आता. अशा पद्धतीनं ती सामाजिक सुरुवात झाली आणि हळूहळू बघितलं अजून लोकांशी संपर्क यायला लागला. मग तेच लक्षात आलं की म्हणजे सर्वसाधारण कुटुंबातल्या लोकांची परिस्थिती फार वाईट आहे. कारण दुष्काळी भाग आहे, लोकांना म्हणजे हाताला कामच नसते. जी लोक जातात ती मुंबई पुण्याला एक मातीकाम किंवा पेंटिंग किंवा ते सोने चांदी गाळणं असे 1-2-3 प्रकारचे बिझनेस त्या गावातले लोक करतात आमच्या, म्हणजे त्या भागातल्या अख्ख्या. कारण त्याच्या हाताला तिथं कामच नसतं. मग हे बघून थोडंसं वाटलं की आपण आपल्या बुद्धिमत्तेचा वापर कुठं तर करून ह्यांच्यासाठी काहीतरी करावं. आणि म्हणजे थोडक्यात त्या लोकांची जी परिस्थिती बघून मला थोडंसं फिलिंग झालं की आपल्याला जर देवानं जर बुद्धिमत्ता दिल्या तर आपण का करू नये हे कामं. आणि मग तिथून पुढे माझ्या समाजसेवेची मी सुरुवात केली.
अभ्यासिकेच्या नंतर कोणतं काम हातात घेतलं होतं? अभ्यासिकेनंतर मी ज्या आपल्या विधवा बायका आहेत, परत ज्येष्ठ नागरिक आहेत, परत तुमचं ते दिव्यांग, तर आम्ही काम पहिल्यापासूनच करतो. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, विधवा. आता याचा प्रॉब्लेम कसा होतो की मी ज्यावेळेस गावात फिरवतो तेच एक म्हातारी माणसं बघायचो मी. तर नॉर्मली त्यांच्याकडे गोळ्याला वगैरे पैसे नसायचे. मग ते गोळ्या आणि असले तर मग एक गोळी असेल ते अर्धी अर्धी करून खायचे. म्हणजे जवळजवळ आता थोडक्यात जगण्यासाठी औषध पुरवणे हा त्यांचा हेतू असायचा. आणि ते कुठं खाऊ शकत नव्हते त्यांची इच्छा झाली तर. आणि ज्यावेळेस मी कोरोना काळात तर बघितलं तर त्यावेळेस तर खूप वाईट परिस्थिती होती की अक्षरशः राशनला पैसे मागायचे माणसं की साहेब आम्हाला एक 500 रुपये द्या, 200 रुपये द्या. आणि त्यावेळेस लोक जायचे, मग कोणकोणती पिशव्या घेऊन जायचे राजकीय लोक. मग ते फोटो काढायचे, त्यांना वाईट वाटायचं लोकांना की आपल्याला देताना आपण फोटो घेतोय काढून. आम्ही काय असलं कधी करत नव्हतं. ते लोक बोलायचे की साहेब त्यांना आम्हाला दिलं पण फोटो काढून घेतले आमचे वगैरे, आणि ते सगळ्या गावात फिरतात फोटो. म्हणजे असे एकंदरीत म्हणजे त्याचा गैरफायदा पण घेतला जातो त्यांच्या गरिबीचा. आणि मग त्याच्यानंतर मग मी थोडासा विचार केला की आपण हे शासकीय काय करता येईल का आपल्याला मोठ्या प्रमाणात. मग मी परत ते GR सगळे अभ्यास केला GRचा की बाबा की, तर GR वाचून मला असं लक्षात आलं की जो माणूस उपाशी राहतोय आपल्या मान तालुक्यामध्ये किंवा आपल्या भागात, तर त्याला जगवण्याची जबाबदारी ही तिथल्या तहसीलदाराची असते. मग त्याला निराधारच आहे तो. बाकी निराधार म्हणजे काय की ज्याला आपल्याला खाता येत नाही, काय मिळत नाही, असं माणूस निराधार. मग त्याला मुलं असली तरी निराधार आहे, नसली तर तो निराधार, कारण तो सांभाळतच नाही ना कोण. मग ह्या काहीतरी GR मधल्या काही गोष्टीचा मी अभ्यास केला. त्याच्यावरती मग मी त्यांच्याशी फाईट केली सगळ्याबरोबर. तलाठी पहिल्यांदा त्रास द्यायचे, सर्कल त्रास द्यायचे, तहसीलदार सपोर्ट करायचे नाहीत, आणि ह्या लोकांना कोण उभाच करायचं नाही. मग मी त्या काळात इतकं काम केलं ना की आमच्या गावाची म्हातारी माणसं होती ना सगळी मसूरमधली, त्या बऱ्यापैकी माणसाला मी पेन्शन मिळवून दिली. आणि आज त्याच्यानंतर मग मी परत त्या विधवा किंवा निराधार बायका, ज्याचं लग्न झालं नाही, ज्या बायकांना आणलं त्याला परितकथा म्हणतात आपण, परत नवरा नाही, अशा बायका. की कसं होतं की ह्या योजना करायची म्हणजे मध्ये एजंट आला की तो 4-5 हजार रुपये मागणार, आणि आता ही 65 वर्षाची पुढची माणसं कुठून पैसे देणार त्याला. त्याच्याकडे काय 100 रुपये पण नसतात खिशात. मग त्यांना 5,000 आणि 2,000 कुठं द्यायचे, आणि जे काम करणार ती गॅरंटी पण नसायची. मग मी काय केलं की एक ऑफिस केलं. 1000 स्क्वेअर फूट माझं ऑफिस आहे, त्याच्यामध्ये 4 जणांचा स्टाफ आहे. आणि त्याचा आम्ही बोर्ड लिहिले त्या ऑफिसमध्ये, इथं कुठले सेवेचे कोणतेही पैसे घेतले जाणार नाहीत, आणि 1 रुपया घेतला जात नाही आमच्याकडून. आणि त्याचे पूर्ण पेपर, त्याचे झेरॉक्स, परत तिथं तलाट्याला फोन करणे, सरकारला फोन करणे, तहसीलदारला फोन करणे. आम्हाला माहीत आहे हा गरीब आहे, पूर्ण मला खात्री जर पटली की हा गरीबच आहे, तर मग मी कुठल्या थराला जाऊन भांडतो त्यांच्याशी आणि त्याला मिळवूनच देतो. मग त्याच्यामुळे काय व्हायला लागलं की जी गावातली जी माणसं आहेत किंवा खेड्यापाड्यातली पण येतात आता माझ्याकडे, त्या सगळ्यांची पेन्शनची कामं मी आणि जेवढी केली ती 100% पूर्ण केली. असं नाही की तिला 2 जणांना झालेच नाही, 1 जणांना झालेच नाही. विधवा बायका, त्यांच्या मुलांच्या काही योजना आहेत की बाबा एखादी निराधार लेडीज असेल तर तिला महिला बाल कल्याण विभाग त्याच्यातर्फे त्या 2 मुलाला 18 वर्ष होईपर्यंत 1,500 दिले जातात. काय काय मुलं तर अशी परिस्थिती आहे की वडील वारले आणि त्यांची आईनं दुसरं लग्न करून घेतलं आणि ती मुलं अशीच बेकार झाली. इतके म्हणजे असं म्हणजे इतके प्रॉब्लेम्स आहेत ना, परंतु त्याच्यामध्ये डीपमध्ये कोण जातच नाही. जोपर्यंत तुम्ही डीपमध्ये जात नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा काय अभ्यास होणार नाही तुमचा. तर मी सगळ्यात डीपमध्ये अभ्यास केला आणि मला ते आवडच आहे. म्हणजे कसं असतं की आपण ज्यावेळेस जन्मतो तसंच मरतो. हे माझा हा स्टडी आहे की माणूस कधी बदलत नाही. गुंड असो तो गुंडच राहतो, चांगला असो तो चांगलाच राहतो, आणि निर्व्यसनीच राहतो. असं नाही होत की माणूस 50 वर्षांत व्यसन लागलं. व्यसन लहानपणीच लागतं त्याला. तशा प्रकारचं हे काम आहे. तर आपल्याकडं वाईट नाहीच काय तर आपण लोकांना देऊच शकत नाही. आपण कधी केलं पण नाही ते आपण. आणि त्यातून मग मला हे जरा बरं वाटलं की मी त्यातून काम करायला लागलो. की त्याच्यानंतर मग परत बांधकाम कामगार एक आहेत की त्याच्यासाठी भरपूर योजना आहेत, परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. मग त्याच्यासाठी तर मी 18 सालापासून काम करायला सुरुवात केली. आणि त्याच्यातही बरेचपैकी त्यांच्यात मुलांच्या शिक्षणाला पैसे दिले जातात दरवर्षी. विशेष वाटेल तुम्हाला, तिथं मुलगा जर मेडिकल ॲडमिशन मिळालं त्याला दरवर्षी 1 लाख रुपये दिले जातात स्वतःतर्फे. इतर तुमचं समजा 50-60 ती पण दिली जाते. म्हणजे पहिलीपासून पैसे चालू आहेत, ती मुलगा ग्रॅज्युएशन शिकत पूर्ण होईपर्यंत पैसे आहेत. पण ते एवढा अशिक्षित लोक आहेत की ते करत नाही. त्यांना प्रोत्साहित करून ते करून द्यावं लागतं, जेणेकरून त्याच्यामुळे त्यांच्या मुलं तर चांगले होतात, पैसे मिळतात म्हणून बोडी त्याला शिकवतात. अशी काय परिस्थिती होती. त्यामुळं ह्या जे तुम्ही थोडक्यात दुर्बल आणि दुर्लक्षित समाज म्हणा, ह्यांच्याकडे लक्ष नाही दिलं तर मग ते वेगळं वळण लागतं. तर निदान आपले जमल तेवढं तर आपण केलं पाहिजे ना, दुसऱ्याचा विचार न करता. अशा प्रकारे सामाजिक काम मी चालू केली. या पर्टिक्युलरली आता शासकीय योजना आणि म्हणजे शासकीय यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा यांच्याशी जेव्हा संबंध येतो तर तेव्हा अनेक समाजसेवेच्या कामाला वाहून घेतलेल्या अनेक लोकांना
नोकरशाहीचे खूप वाईट अनुभव आले आणि त्याच्यामुळे अनेक लोक मला अशी माहिती आहेत की ज्यांनी आता ह्या भानगडीत पडायलाच नको, आपलं आपलं बघू, अशा निष्कर्षाप्रत आले लोक. असे तुम्हाला काय अनुभव आले का आणि त्याच्यातनं तुम्ही कसे काय स्वतःला त्या कामामध्ये टिकवून ठेवलं? त्यात एक महत्त्वाचं एक आहे की नोकरशाही ही कायद्यावर चालते. तुम्हाला जर कायद्याचं पूर्ण नॉलेज नसेल ना तर तुम्हाला त्रास दिला जाणार. पण तुम्हाला कायद्यात जर पूर्ण नॉलेज असेल आणि तुम्हाला त्याचा विश्वास असेल तर नोकरशाही तुम्हाला फारसा त्रास देऊ शकत नाही. कारण तुम्ही त्यांना जर ज्यावेळेस त्यांना समजतं की हा हुशार आहे, ह्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत आहेत आणि हा आपल्यावरती दाखल करू शकतो किंवा तक्रारी दाखल करू शकतो. कारण तेवढं तो शेवटी हुशार माणसाला घाबरलं जातं. म्हणजे मीच आहे असं म्हणत नाही, पण जो कोणी हुशार असेल त्या माणसानं जर पूर्ण अभ्यास करून मला त्याला जर माहीत आहे की ही स्कीम व्हायला पाहिजे किंवा हे काम व्हायला पाहिजे किंवा ही पेन्शन मंजूर होली पाहिजे तर तो कायद्याच्या आधारे बोलू शकतो ना, का बाबा हे करू शकत नाहीस तू. आणि मग असे प्रश्न विचारले की त्यांना समजतं की समोरचा माणूस फार डीपमध्ये गेलेला आहे आणि त्यानं जर कायदेशीर एखादी आपल्यावर कारवाई केली तर आपल्याला जाचू शकतं. तर ह्याबद्दल मला जर विचारलं तर मला वाईट असा अनुभव कुठं आला नाही. 1-2 तलाट्याचा एक आला, पण बाकी मला तहसीलदारांनी पण मदत केली, सर्कल लोकही मदत करतात, तलाठी लोकही मदत करतात. असा मला कुणाला त्रास वगैरे नाही झाला आणि मला कुणाला पैसे द्यावे लागले नाहीत. म्हणजे माझ्याकडून कोणी पैसे घेतले नाहीत, मी कुणाकडून घेतले नाहीत तर मी कुणाला दिले नाहीत. म्हणजे ह्याच्यासाठी फक्त तुम्हाला जे तुम्ही शासकीय योजनावर काम करताय ते तुमच्या कायदेशीर आहेत का नाही हे तुम्हाला पहिलं माहीत पाहिजे. त्याच्या पळवाटा माहीत पाहिजे, त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स माहीत पाहिजेत. ते जर तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही जेवढे अधिकार त्या कलेक्टरला आहेत तेवढे अधिकार सामान्य माणसाला आहेत. म्हणजे असं काय नाही एखादी स्कीम कलेक्टर एखादी पेन्शन कलेक्टर करू शकतो, मी पण करू शकतो ना, कारण कलेक्टरला काही जी आर वेगळा नाही मला वेगळा नाही. त्यामुळे जेवढे अधिकार त्या ऑफिसला आहेत तेवढे तुम्हाला पण आहेत, फक्त तुम्हाला ते माहीत पाहिजे. मग तुम्ही अभ्यास करून घेतला, तुम्ही करून घेतलाय सगळा. त्यामुळे मला त्याच्याविषयी आता काय म्हणजे नोकरीशाहीची मला भीती वाटत नाही कधी, कारण आपण बेकायदेशीर कामच करत नाही तर त्यांना घाबरायचा प्रश्न येतो कुठं. आणि आपल्याला कुठं 2 नंबर काय करायचं, जे आहे ते खरंच करायचं. मग आता हे सगळं काम करत असताना तुम्ही एकट्यानेच सगळी धावपळ केली का तुमची काही टीम, म्हणजे ती ऑफिसमधले 4 लोक सोडले समजा तर अशी काही टीम तुम्ही बांधायला सुरुवात केली होती का? टीमचं कसं होतं माहीत आहे का, टीमचा जर तुम्ही विचार केला तर टीममधला प्रत्येक माणूस वेगळा असतो. कुणाला काय जर अपेक्षित असतं, कुणाला काय, आता माझं पोट भरलंय मला काय अपेक्षित नाही त्यामुळे मी इमानदारीच काम करणार ना. पण एक माणूस आहे की त्याला वाटतं की मला 1,500 मिळवून देतो, मला 100-200 मिळाले पाहिजे. म्हणजे त्यामुळे मी शक्यतो ते कधी वापर नाही केला. मी शक्यतो लोकांना सांगतो की ऑफिसला या, तुम्हाला ये जायला त्रास होईल एवढंच होईल पण तुम्ही ऑफिसला या. मग माझ्याकडे फार खटाव तालुक्यातून माणसं येतात, मान तालुक्याच्या शेवटच्या टोकातून येतात, प्रत्येक खेड्यातली माणसं माझ्याकडे येऊन गेली. त्यांना एक माहीत असतं की ते फक्त ये जायचाच खर्च आहे, का चहाही माझ्या ऑफिसमध्ये फ्री मिळतो, मशीन आणून ठेवलेलं आहे मी. आणि मोठं 1000 स्क्वेअर फीट ऑफिस आहे, 4 जणांचा स्टाफ आहे, त्यांना पगार माझी मी देत असतो, सगळं माझे मी करतो. त्यामुळे त्यांना कुठला त्रासच होत नाही. झेरॉक्स काढले जातात, फॉर्म माझ्याकडचेच असतात, तिकीट पण मीच लावतो, सगळं माझ्या खर्चाने मी करतो. त्यामुळे त्या लोकांना 20 रुपये म्हणले तरी फार असतात. तर तिथे येतात आणि दुसरीकडे करायचं म्हणल्यानंतर ते माणूस कसा असेल, किती वेळ अवेलेबल असेल. माझी अवेलेबिलिटी 365 दिवस असते आणि सकाळी मी माझ्या 11 वाजता टेबलला बसल्यानंतर संध्याकाळी 5-5:30 पर्यंत उठत नाही, कारण एवढं वेळ दिला तरी वेळ पुरत नाही. म्हणजे हे फार मोठं काम आहे. आपल्याला वाटतं समाजसेवा, पण खरी समाजसेवा तुम्ही करायला गेला ना तर दुसरं काही करू शकत नाही, बिझनेस तर कधीच करू शकत नाही. आणि मी माझा बिझनेसही बंद केला. तुम्हाला सांगतो की जवळजवळ मी 7 वर्षापासून कामं बिमं घ्यायचं बंद केलंय, काहीच करत नाही मी फक्त समाजसेवाच करतो, कारण आता माझं इच्छाच नाही राहिली की पैसे कमवावे किंवा काय करायचं. मग या समाजसेवेच्या कामातनं एक आपल्याबद्दलची प्रतिमा लोकांमध्ये तयार झाली. या एका ह्याच्यातनं राजकारणात येण्याची प्रेरणा मिळाली का आणखीन काही समाजसेवेची आणखी पुढचा टप्पा गाठता येईल या उद्देशाने राजकारणात आलात? म्हणजे राजकारणात येण्याचा उद्देश काय? तुम्हाला एक सांगू का, माणसाचं जे ब्लड असतं ते त्याला बसून देत नाही. तुमचं खराब ब्लड तुम्हाला खराब काम करायला प्रवृत्त करणारच, मारामारी करायची ब्लड मारामारी करणारच. हे माणसाचं गुणधर्म आहे, तुम्ही तो बदलू शकत नाही. तसं माझंही सामाजिकच ब्लड आहे. हे काय अचानक तयार होत नाही कधी. 50 वर्षानंतर ब्लड माझ्याकडे सामाजिक आविष्कार झाला माझ्या तर मी समाजसेवा करायला लागलो, असं कधी होत नाही. हे तुमच्याकडे ओरिजिनल असतं. ज्याला खोटं बोलून पैसे कमावते जन्मल्यापासून तेच काम करतो, त्याला अक्कल आली की तेच करतो. ह्या नॅचरल गुणधर्म आहे. मला वाटतं हे काय कोण बदलू शकत नाही. मग असं असं तर सगळी समाजसेवा केली असते ना सगळ्यांनी. त्यामुळे नॅचरल आहे, त्यामुळे माझं ओरिजिनल माझा पिंडच नाही. पण राजकारणाचा पिंड वेगळा असतो म्हणतात. आपण राजकारणी नाही, समाजसेवेपेक्षा नाही. मला राजकारणाची इंटरेस्टच नाही. मी सामाजिक व्ह्यूमधून राजकारणात आल्यानंतर मला सामाजिक काम मोठ्या प्रमाणात चांगलं करता यावं, त्यासाठी ताकद अवेलेबल होईल माझ्याकडे.
म्हणून मी हे काम करतो. आज मी समजा सर्वसामान्यपणे GR मध्ये वगैरे भांडून तंटून जर समजा 40 लोकांचं काम करतोय, तर मी जर सत्तेत आलो तर 100 लोकांचं काम करेन. का तेवढी शेवटी पॉवर आहे ना ते. पण ती पॉवर तुमच्याकडे नसेल तर बाकी कामं पण माझ्यानं होणार नाही. तर मला एवढ्याच नाही थांबायचं, मला आणखीन बरीच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची इच्छा आहे माझी. मग माझ्याकडे जर पॉवर अवेलेबल झाली तर मी ते करू शकतो ना. तर पॉवरच नसेल किंवा मी कमकुवत पडत असेल तर मला गप्प बसावं लागेल किंवा मला लिमिटेशन ठेवायला लागतील एवढीच माझी. म्हणून राजकारणात आलो की जेणेकरून आपण जे चांगलं काम करतो ते आणखी मोठ्या प्रमाणात व्हावं. हा माझा मेन हेतू आहे. कारण कमवून झाले, कुठले पैसे कमवायची अपेक्षा नाही मला, आणि माझ्या लाईफमध्ये पैसा फारसा इफेक्ट पण करणार नाही आता, कारण ऑलरेडी माझ्याकडे आहे. म्हणून मी आता एक सामाजिक काम कसं करता येईल त्याचा विचार करतो.